नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळचे वाजले आहेत 10। आज सकाळी एका केकची ऑर्डर आलेली आहे, तो म्हणजे रेड वेल्वेट। आज रेड वेल्वेट केक कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तो ही चीज रेड वेल्वेट केक आपण बनवणार आहोत। चला तर केक बनवायला आपण सुरुवात करूयात। इथे बघू शकता गोदरेज कंपनीचा मी रेड वेल्वेट प्रीमिक्स घेतलेला आहे। याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही, सगळे याच्यामध्ये कलर वगैरे सगळं ॲड केलेलं आहे। फक्त आपण याचं रेडीमेड बनवू शकतो। इमर्जन्सी ऑर्डर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड पॅकेट आणून रेड वेल्वेट प्रीमिक्सचं केक बनवू शकता। इथे मी 200 ग्राम होईल इतकं प्रीमिक्स पावडर घेतलेले आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे होईल इतकं रिफाइंड ऑइल आता आपल्याला घालायचं आहे। रिफाइंड ऑइल कोणतंही चालेल, फक्त जे राईचं तेल असतं म्हणजे मोहरीचं तेल असतं ते फक्त आपल्याला या ठिकाणी टाकायचं नाही। नॉर्मल जेवणात आपण जे तेल वापरतो ते टाकू शकतो। हे तेल टाकून झालेलं आहे। आता मी याला सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला अजून थोडी चव वाढवण्यासाठी अशा प्रकारचे रोज फ्लेवर्स भेटतात। हा रेड रोज फ्लेवर आहे। हा फ्लेवर मी याच्यामध्ये टाकणार आहे। याने या केकची टेस्ट खूप छान लागते। आता मी हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। पुढे बघू शकता मी 6 इंचाचा टीन इथे घेतलेला आहे। या टीनमध्ये बटर पेपर अगोदर लावून छान असं सगळीकडे तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये बॅटर मी टाकून घेतलेला आहे, बघू शकता। या अगोदर मी 10 मिनिटे प्रीहीट होण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून दिलं होतं। त्याच्यामध्ये आता आपल्याला हा केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। इथे 20 मिनिटांमध्ये आपला केक बेक होणार आहे। केक बेक गॅसवरती तुम्ही करू शकता, OTGची काहीही गरज नाही। खूप छान असा केक गॅसवरती सुद्धा बेक होतो। पातेलं, चपातीचा तवा यामध्ये सुद्धा खूप छान असा केक बेक होतो। इथे बघू शकता अगदी 20 मिनिटांमध्ये आपला केक इथे बेक झालेला आहे। छान असा बेक झालेला आहे। चला तर आता आपल्याला याच्यासाठी लागणारी क्रीम आपण बनवून घेऊयात। इथं सनराइज कंपनीची ही क्रीम आहे। मी 200 ml होईल इतकीच घेतलेली आहे। थोडंसं आपल्याला याला अगोदर व्हिप करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता केकची टेस्ट वाढवण्यासाठी मी क्रीम चीजचा वापर करणार आहे। बघू शकता हे असं तुम्हाला बेकरी शॉपमध्ये किंवा केक मटेरियल शॉपमध्ये असं भेटून जाईल। क्रीम चीज थोडंसं महाग असतं, पण याने केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। इथे मी 3 चमचे होईल इतकं चीज घेणार आहे। बघू शकता चीजसुद्धा एकदम क्रीमी आहे। आता आपल्याला बॅटर मशीनने छान असं बीट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता किती छान असं फक्त 6 मिनिटांमध्ये आपली क्रीम इथे रेडी झालेली आहे। चीज टाकल्यामुळे क्रीम थोडीशी सॉफ्ट होते आणि ती फक्त आपल्याला मध्ये बेसवरतीच लावून घ्यायची आहे। साईडने जे आपण आयसिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी दुसरी क्रीम अगोदरच व्हिप करून ठेवलेली आहे। इथे आपला जो बेस आहे तो थंड झालेला आहे। याला आता आपण चाकूच्या मदतीने सगळीकडे कट मारून घेऊयात। इथे मी 3 अशा कट मारून घेतलेल्या आहेत आणि याच्या 3 लेयर्स ही धाग्याच्या मदतीने कट करून घेतलेल्या आहेत। या केकमध्ये आपण व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचा सुद्धा वापर करणार आहे। इथे बघू शकता मी अगोदर व्हिप करून घेतलेली क्रीम विदाउट चीजची आहे आणि चीजची सुद्धा आहे। 2 क्रीम इथं मी व्हिप करून घेतलेल्या आहेत। 3 बेसच्या लेयर सुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत। इथे अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे आणि केकचं सोकिंग करण्यासाठी रोज फ्लेवरमध्ये इथं मी क्रश सुद्धा घेतलेला आहे। यामध्ये थोडीशी साखर टाकून थोडंसं पाणी थंड घेतलेलं आहे। हे मिक्स करून मी इथं क्रश म्हणून वापरणार आहे। इथे आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। अर्धा किलोचा बेस आहे, त्याच्यावरती मी थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावरती आपली पहिली लेयर ठेवून द्यायची आहे। या पहिल्या लेयरला छान असं सोक करून घ्यायचं आहे। सोक करताना नेहमी
जास्तच थोडं करायचं आहे. याने केकचा जो सॉफ्टपणा आहे तो जास्त वेळ टिकून राहतो. इथे बघू शकता मी जी चीज क्रीम बनवलेली आहे ती इथं घेतलेली आहे. आपल्याला फक्त मध्ये या क्रीमचा वापर करायचा आहे. जे साईडनं आपण आयसिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी वेगळी क्रीम बनवून घेतलेली आहे, कारण या क्रीमने आयसिंग व्यवस्थित होत नाही. फक्त याचा वापर आपण मध्येच करू शकतो. इथे हे व्हाईट कंपाऊंड आहे. व्हाईट कंपाऊंडचा वापर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरी छोटी किसणी असते त्याच्या मदतीने वरती फक्त किसून टाकायचं आहे. तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही व्हाईट गनाशसुद्धा बनवू शकता. याच्यावरती छान असं चॉकलेट टाकून आपलं झालेलं आहे. आता आपण याच्यावरती दुसरी लेयर ठेवून दिलेली आहे. ही लेयरसुद्धा छान अशी सोक करून घ्यायची आहे. सगळीकडे छान असं सोकिंग करून इथे झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती क्रीम लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे. सोबतच साईडने क्रम कोटिंगसुद्धा करून आपल्याला घ्यायचं आहे. याने काय होतं, आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या एका लेवलमध्ये व्यवस्थित एकावरती एक येतात. असे म्हणजे फिनिशिंग देताना जास्त प्रॉब्लेम येत नाही. इथे बघू शकता सगळीकडे मी साईडनी क्रम कोटिंगसुद्धा सोबत करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती चॉकलेट किसून टाकायचं आहे. अशा पद्धतीने किसणीच्या वापराने तुम्ही चॉकलेट छान असं टाकू शकता. हे चॉकलेट टाकणं ऑप्शनल आहे. चॉकलेट टाकल्याशिवाय केकची टेस्ट जी आहे ती चांगली लागत नाही. चॉकलेट टाकल्यामुळे खूप छान अशी केकची टेस्ट लागते. आता आपण याच्यावरती तिसरी लेयर ठेवून देऊयात. बघू शकता किती छान असा आपला जो बेस होता तो बेक झालेला होता आणि किती छान अशी केकला जाळीसुद्धा पडलेली आहे. आता आपण या तिसऱ्या लेयरला सुद्धा छान असं सोक करून घेऊयात. वरती क्रीम लावून सगळीकडे क्रम कोटिंगसुद्धा करून घेऊयात. अशा पद्धतीने बघू शकता किती छान असा रेड वेल्वेट जो केक आहे, टेस्ट वगैरे वाढवण्यासाठी आपण घरच्या घरी किती छान असा केक बनवू शकतो आणि याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि जी क्रीम चीज असते ते या केकमध्ये वापरल्यामुळे तर खूप छान याची चव लागते. इथे माझं क्रम कोटिंग करून झालेलं आहे आणि आता आपल्याला केकचं आयसिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. आता नॉर्मल थंडीचे दिवस आहेत त्यामुळे केकला फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही. याचं क्रम कोटिंग केल्यानंतर आपण लगेचच आयसिंग करू शकतो. इथे बघू शकता मी थोडी थोडी क्रीम घेऊन सगळीकडे लावून घेत आहे. पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे थोडी थोडी क्रीम अगोदर लावून घ्यायची आहे. तुम्ही पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा छान क्रीम केकला लागते. अशा पद्धतीने सगळीकडे मी क्रीम लावून घेतलेले आहे. आता आपल्याला याचं जे फायनल फिनिशिंग आहे ते करून घ्यायचं आहे. इथे मी स्क्रॅपरनी सगळीकडे फायनल फिनिशिंग करून घेणार आहे. आपल्याला स्क्रॅपर हलक्या हाताने एका ठिकाणी पकडायचा आहे आणि एका हाताने टर्न टेबल आपल्याला फिरवायचं आहे. अशा पद्धतीने खूप छान असं आपल्या केकचं जे आयसिंग आहे ते झालेलं आहे. इथे बघू शकता इथे आपला केक आयसिंग करून रेडी झालेला आहे. वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला झिगझॅगवालं स्क्रॅपर आहे ते सुद्धा इथे यूज करायचं आहे. याने आपल्याला साईडची जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची आहे. बघू शकता किती छान असं झिगझॅगवाल्या स्क्रॅपरने सुद्धा इथं डिझाईन बनवून रेडी झालेलं आहे. आता आपण आपल्या केकचं डेकोरेशन करून घेऊयात. इथे मी अगोदरच थोडासा स्पंज एक्स्ट्रा बनवून घेतला होता. त्याचे तुकडे करून इथे आपण मिक्सीमध्ये एक वेळ फिरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता मिक्सरमध्ये मी जो बेस बेक केलेला होता तो फिरवून घेतलेला आहे. रेड केकचं हे सिक्रेट आहे. आपल्याला माहिती नसतं की आपण केक बघितल्यानंतर म्हणतो की याच्यावरती रेड रेड कसं केलं, कसं बनवलं. याची स्टेप तुम्ही इथे बघून घ्या. खूप महत्त्वाची स्टेप आहे. जो चुरा आपण इथे बनवून घेतलेला आहे
तो आता केकवरती सगळीकडे टाकून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडे मी केकवरती चुरा टाकून घेतलेला आहे। रेड वेल्वेट जो केक आहे तो बनवणं खूप इझी आहे। आपण बेकरीमध्ये वगैरे जेव्हा बघतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की किती कठीण असेल, पण बघू शकता किती इझी केक बनवणं आहे। साईडनी सुद्धा आपण केक अशा पद्धतीने डेकोरेशन करून घ्यायचं आहे। जे आपण मिक्सीमध्ये फिरवून घेतलेला जो आपला चुरा आहे त्या चुऱ्याने साईडला सुद्धा आपण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। इथे आपला केक रेडी झालेला आहे बघू शकता। तसेच चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसेच व्हिडिओ आवडले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काय एक्स्ट्रा तुम्हाला माझ्याकडून रेसिपी शिकायची आहे किंवा काही माझं चुकत असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। जोपर्यंत आपल्याला चुका समजत नाही तोपर्यंत सांगणं हे तुमचं काम आहे आणि त्या चुका सुधारणं हे माझं काम आहे। त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। हे माझ्याकडे हार्ट शेपमध्ये बनवलेले रेडीमेड अगोदरच चॉकलेट्स होते, मी वरती लावून घेतलेले आहेत इथे। चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात लवकरच नवीन एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।